सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. शेतजमिनीवर कर्ज काढून देतो असं म्हणून दिव्यांग व्यक्तीची जमीन नावावर करून फसवणूक केल्याचा आरोप राहुरी तालुक्यातील कणगर येथील दिव्यांग अशोक कारभारी घाडगे यांनी केलाय. आपली जमीन परत मिळावी यासाठी ते आता लढा देत आहेत. राहुरी तालुक्यातील कणगर येथील दिव्यांग अशोक कारभारी घाडगे हे त्यांची गतिमंद पत्नीसोबत राहतात. कणगर परिसरातील एका व्यक्तीनं अशोक कारभारी घाडगे यांना आर्थिक अडचण असल्यानं तुम्हाला कर्ज काढून देतो अशी बतावणी करत बुधवारी 15 जानेवारीला राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांना आणून कार्यालयात काही विचारलं तर फक्त हो म्हण असं म्हणत अशोक घाडगे यांच्या नावावरील 36 गुंठे जमीन त्या व्यक्तीनं त्याच्या महिला नातेवाईकाच्या नावावर खरेदी केली. या व्यवहारात 1 रुपयाही मोबदला मिळाला नसल्याचा आरोप घाडगे दाम्पत्यानं केलाय. सदरची बाब ही अशोक कारभारी घाडगे यांच्या पुतण्याच्या लक्षात येताच त्यानं अशोक घाडगे आणि त्यांच्या पत्नी यांना याविषयी सांगितलं. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं घाडगे दाम्पत्याच्या लक्षात आलं. लोन उचलण्यासाठी आणलं होतं आणि इकडे खरेदी करूनच घेतलं. कोणी केली खरेदी? नरेंद्र नानासाहेब नालकर. कोणाच्या नावावर केली खरेदी? रोहिणी नानासाहेब नालकर, कावेरी नानासाहेब नालकर. तुम्ही ओळखता का त्यांना? हा. आणि काय म्हणून आले होते तुम्हाला? मला म्हणे बोजा काढायचं म्हणून आणलं होतं. हा. कशाला पैसे वगैरे दिले होते का ते? नाही, पैसे नाही दिले तुम्ही. हा? पैसे नाही दिले. खरेदी केल्याला तुमच्या लक्षात नाही आलं का? नंतर त्यांनी सांगितलं आपल्याला हे खरेदी करून राहिले म्हणून तो मोबाईलवरून. खरेदी विक्रीच्या ऑफिस मध्ये तुम्ही आले होते का? नाही. रजिस्ट्रारने काही सांगितलं का तुम्हाला? काहीच नाही बोलले. पुढे सह्या केल्या तुम्ही? सह्या मला बाहेर उभं केलं होतं. मग आत झाल्यावर सह्या करायला सांगितलं. खरेदी विक्रीच्या ऑफिस मध्ये तुमचा फोटो काढला असं सह्या घेतल्या असतील, तुमचं त्यावेळेस लक्षात नाही आलं का तुम्हाला? मस्त लक्षात आलं पण होऊन गेलं ना तेव्हा. रजिस्ट्रारने काही विचारलं का मी तुम्हाला? काहीच नाही विचारलं. गपचीप आपलं सही अंगठे घेतले बघ. मी बाहेरच होते. तुम्ही पण होत्या का? मी नव्हती. मी कामाला जाते रोज उठून. मला कामाला जावं लागत रोज उठून. यांना फसून नेलं, दारू पाजली यांना. किती जमीन नावावर केली? 36 गुंठे. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही रक्कम मिळाली का? नाही. म्हणजे तुमच्या कधी लक्षात आलं? ते नंतर पुतण्याने सांगितलं, लक्षात आलं. म्हणे तू, मागणी काय? आमची मागणी दादा आहे. काय मागणी? खरेदी कोणी करून घेतली? वावर माग द्यायचं. खरेदी कोणी करून घेतली? ते नरेंद्र नालकर, बाळासाहेब नालकर. कोणाच्या नावावर खरेदी केली? ती कावेरी नानासाहेब नालकर. नानासाहेब नालकर. तुम्ही ओळखता का त्यांना? हा. तुम्ही खरेदीच्या वेळेस त्यांच्या सोबत आले नव्हते का? नाही. मला म्हणे तुझं काय काम नाही. बरं, आता तुमची मागणी काय आहे? काहीच नाही. जमीन मागे पाहिजे ना. जमीन माग पाहिजे. सदर दिव्यांग दाम्पत्य हे आता न्याय मागत असून आपली फसवणूक करून सही घेतली आणि रुपयाही मोबदला दिला नाही. खोटं बोलून तसेच फसवून नावावर केलेली जमीन परत मिळावी यासाठी हे दाम्पत्य आता पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या चक्रा मारतंय. लवकरच त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.